आदर्श पवार व्लॉग्स चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहत आहात सत्य काय। नमस्कार। नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात प्रकरण सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला आहे। या प्रकरणात एकीकडे गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत, तर दुसरीकडे अघोरी विधी आणि काळा जादू यांसारख्या गोष्टींची चर्चा सुरू आहे। आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे या प्रकरणात रुपाली चाकणकर यांचं नावही जोडलेलं आहे। मग नेमकं काय आहे हे प्रकरण, चला सविस्तर समजून घेऊया। नाशिकमधील कॅप्टन खरात म्हणजेच अशोक खरात हे स्वतःला ज्योतिषी आणि तंत्रमंत्र तज्ञ म्हणून ओळख देत होते। लोकांच्या समस्या सोडवण्याच्या नावाखाली ते भविष्य सांगायचे, उपाय सांगायचे आणि कधी-कधी अघोरी विधी केल्याचाही दावा करायचे। पण या सगळ्यामागे काहीतरी वेगळंच चालू होतं असा आरोप आता समोर आला आहे। एका 35 वर्षीय महिलेनं त्यांच्यावर गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली। तिच्या मते तिला गुंगीचं औषध देऊन अत्याचार करण्यात आला आणि त्याचा व्हिडिओही तयार करण्यात आला। या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत कॅप्टन खरात यांना अटक केली आहे। तपासादरम्यान पोलिसांना त्यांच्या ताब्यातून 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याची माहिती मिळाली, ज्यामुळे या प्रकरणाची गंभीरता आणखी वाढली आहे। या व्हिडिओंमध्ये महिलांसोबतचे आक्षेपार्ह प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे आणि हे या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे मानले जात आहेत। या सर्व गोष्टींमुळे कॅप्टन खरातवर बलात्कार, फसवणूक आणि अघोरी प्रथा कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। आता इथपर्यंत प्रकरण गुन्हेगारी स्वरूपाचं होतं, पण पुढे याला राजकीय वळण मिळालं। सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले। त्यांच्या मते रुपाली चाकणकर या कॅप्टन खरात यांच्या संपर्कात होत्या आणि त्यांच्या ट्रस्टशी संबंधित होत्या। याच वेळी त्यांनी एक धक्कादायक दावा केला। सोमवती अमावस्येच्या दिवशी रुपाली चाकणकर यांनी स्वतःची अनामिका कापून अघोरी विधी केला। या दाव्यासाठी काही फोटोही दाखवण्यात आले। एका फोटोमध्ये हातावर मेहंदी दिसते, तर दुसऱ्या फोटोमध्ये त्याच बोटावर बँडेज दिसतं। पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, हे फोटो थेट पुरावा नाहीत, कारण अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत पुष्टी नाही, पोलिसांकडून असा निष्कर्ष नाही, न्यायालयात काही सिद्ध झालेलं नाही। म्हणजेच अनामिका कापली हा दावा सध्या फक्त आरोप आहे। दुसरीकडे रुपाली चाकणकर यांनी या सर्व आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी स्पष्ट सांगितलं की त्या फक्त सामाजिक कामासाठी ट्रस्टशी जोडल्या होत्या, त्यांना कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक कृत्यांची माहिती नव्हती। त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत। या प्रकरणामुळे राजकीय वातावरणही तापलं आहे। विविध नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि चौकशीची मागणीही वाढत आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी SIT स्थापन करण्यात आले आहे आणि पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत। पुढील काही दिवसात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे। म्हणूनच सध्या आपण जे काही पाहतो किंवा ऐकतो त्यावर लगेच विश्वास ठेवण्यापेक्षा अधिकृत माहितीची वाट पाहणं महत्त्वाचं आहे। आणि अक्षरशः आपली अनामिका कापणे, आता हे अनामिका कापणे हे काय प्रकरण आहे हे मला माहित नव्हतं। मी त्याची जरा माहिती काढायचा प्रयत्न केला, तेव्हा मला त्याची जी माहिती मिळाली ती फार धक्कादायक आहे। मी त्याची एक कॉपी काढून आणली आहे। अनामिका कापतात, कशासाठी कापतात बघा ते। तंत्रमंत्र विद्येमध्ये हाताची अनामिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण ती सूर्य आणि शुक्र ग्रहाशी संबंधित असून ऊर्जा वहनाचे मुख्य केंद्र आहे। या बोटाचा वापर मुख्यत्वे मंत्राचा प्रभाव वाढवण्यासाठी, विशिष्ट मुद्रा करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला वशीभूत करण्यासाठी केला जातो। या बोटाद्वारे ऊर्जा शरीरात प्रवाहित किंवा शोषित केली जाऊ शकते। कशी तर परत तंत्रमंत्र विद्येच्या लोकांनी सांगितलंय की हे बोट सूर्य म्हणजे यश आणि शुक्र म्हणजे आकर्षण यांच्याशी जोडलेले आहे, ज्यामुळे मंत्रोच्चाराद्वारे एखाद्याला आकर्षित करणे आणि यश प्राप्त करणे असा या तंत्रमंत्र विद्येचा अर्थ आहे। त्यांनी सांगितलं की ताई हे विशिष्ट वेळेला करतात। कधी करतात? हे सोमवती अमावस्येला करतात। हे सोमवती, आम्हाला इतकं काही त्याच्यातलं नॉलेज माहित नव्हतं। आणि मग एक फोटो एका माऊलीने पाठवला, त्याचा स्क्रीनशॉट बघा, याच्यात तारीख आहे खाली 12 सप्टेंबर 2024। फोटो जर नीट, मी आपल्या सगळ्यांना याची सॉफ्ट कॉपी देईन। इथे एक मोठं बँडेज दिसतंय, चाकणकरांच्या अनामिकेला एक मोठं बँडेज आहे। मी याच्या अलीकडचा पण एक फोटो आहे 9 सप्टेंबरचा। 9 सप्टेंबरला त्या एका कार्यक्रमात बोलताना दिसतात आणि या सगळ्यांच्या तारखा आहेत। हे बघा, इथे सुद्धा बँडेज आहे।
हा 9 सप्टेंबरचा फोटो आहे, हा 12 सप्टेंबरचा फोटो आहे. मला कळेना की हा सप्टेंबरचा दिवस कसा आहे. आणि मग हे सगळं शोधल्यानंतर लक्षात आलं की 2 सप्टेंबर 2024 सोमवती अमावस्या होती. ज्या बाईंना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलेलं आहे त्या बाई 2 सप्टेंबर 2024 सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात असं पीडित महिला सांगतात